तुम्ही एक आवाज दिला तर मग काय एकाच वेळी हजारो रिक्षावाले एकत्र येतात, लाखो कष्टकरी एकत्र येतात. यातून तुम्हाला कधी तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा नाही का तुमच्या जागृत? कारण तुम्ही म्हटलं की आणीबाणी नंतर तुम्हाला म्हटले की पण तुम्ही म्हटलं की मी नाही जाणार. 95च्या पुढे तुम्ही गेलात आणि आणि आता कुठलं आंदोलन सुरू आहे हा माझा पहिलाच प्रश्न. रस्त्याची फेरीवाल्याची पथारीवाल्याची हो हो हो. परंतु नोकरी मिळत नसल्यामुळे ते व्यवसायात येतात. आता त्या मुलांची व्यथा ही आहे, मी जो व्यवसाय करतोय या व्यवसायाला करायचे तुम्ही फुटकळ म्हणा, पण मी तो जगतोय ना, तर तुम्ही मला माझी वागताना जरा माणूस म्हणून वागा. तो शोषित असतो, इकडे गेला की तो शोषक होतो असं. म्हणजे तुम्ही कधी मिरासार बनता, सरकारी जमात बांधता. क्रांती किती महाराष्ट्रात किती झाली? क्रांती जिंदाबाद रहेगी, क्रांती जिंदाबाद. मरणाच्या दारात घातली तुम्ही आम्हाला सा. क्रांती कोणती क्रांती? आणि माझी लय बरी होती का? अहो आमचं चांगलं भागायचं. आमच्या गावात 2 पाटील, लिंगायत पाटील आणि मराठा पाटील. बरं. आणि आमच्याकडे काय बकऱ्या. आता बाबर साळायला गेलं पण पाटील साळ ऐकून आले, ए आपण म्हणायचं लिंगायचं नाव घ्यायचं, त्याला विचारलं. त्याच्या तिकडे अडव द्यायला सांगायचं की याचं नाव घ्यायचं. त्याच्या दोघांच्या आमचं बरोबर जोगत होतं. आता ती आणीबाणी संपली ना, आता आमचं जगीच बेकार झालं. काय दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शाळेत पेढे वाटले आणि सगळ्या मुलांनी ते पेढे काही खाल्ले नाही, ते टाकून दिले. तर हे तेव्हापासून तुमच्यामध्ये रुजली. अशी करत करत आज जागा आहेत. कधी हिशेब केला का किती तुम्ही आंदोलन केलीत आतापर्यंत? किती वेळा तुम्हाला अटक झाली, तुम्ही तुरुंगवास भोगला? 55 वेळा तुरुंगात. बाबा कुठनं येते होई एनर्जी? म्हणजे माझ्या वयाच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त तुमचं वय आहे, कुठनं एनर्जी येते? नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आजचे आपले स्पेशल गेस्ट आणि एका अर्थाने या कार्यक्रमातले पहिले पाहुणे डॉक्टर बाबा आढाव आज आपल्या सोबत आहेत. बाबा, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. जिंदाबाद जिंदाबाद. काय एनर्जी आहे बाबांमध्ये? बाबा सुरुवात करतात आणि सुरुवातीला मला विकेटीवर बोलवलंय. हो, अगदी आणि महत्वाचं म्हणजे की स्पेशल गेस्ट असं आम्ही या कार्यक्रमाला म्हटलंय. त्याच्यातही माझ्या जे आढावांचं जुनं भाग आहे हा. हो, सगळी आमची आढाव म्हणजे आजूबाजूला आहेत. बरोबर आहे, शेजारी आढाव वाडा आहे. तर म्हणून पण बाबा किती अर्थाने स्पेशल आहेत. आणि म्हणून बाबा आणि बाबांसारखी अशी माणसं जी खऱ्या अर्थानं विशेष असतात, खास असतात, त्यांना आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत. सुरुवात बाबांपासून करतो आहोत. अलीकडे आपला असा एक साधारणपणे समज असतो की केवळ राजकारण किंवा मनोरंजन किंवा उद्योग व्यवसाय क्षेत्रातलेच लोक स्पेशल असतात आणि म्हणून त्यांना स्पेशल अशी ट्रीटमेंट मिळत असते, खास असं बघितलं जातं. पण समाजाचे असे वेगवेगळे अंग आहेत जिथे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून लोक काम करत असतात आणि अशा लोकांसोबत मनमोकळा संवाद साधायचा, त्यांच्यासोबत त्यांचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोचवायचे, त्यांचं कार्य पोचवायचं, हा आमचा या कार्यक्रमामागचा हेतू आहे. आणि एकूणच विचार मंथन, मग तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही म्हणून विषय असतील, मुद्दे असतील, त्याच्यावरती विचार मंथन घडवून आणायचं हा साधारणपणे उद्देश आहे. आणि त्याच उद्देशाने आज थोडसा मी दुरुस्ती सुचतो. आपण सांस्कृतिक अंगाने जाऊया. अगदी 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 राजकारण बोलूया, समाजकारण बोलू, अगदी उत्तर द्यायचं. हो हो हो. पण मला असं वाटतं थोडं जरा निश्चितपणे म्हणजे सांस्कृतिक अंगाने जायचंय. फक्त तुमच्याकडे बघत असताना म्हणजे बाबा आढावांचा जर परिचय करून द्यायचा, म्हणजे खरं तर सगळ्या लोकांना माहित आहे, पण म्हणजे मी एका वाक्यात सांगेल की समाजकारणातील भीष्माचार्य. अरे कारण आजही बाबा म्हणजे मग सत्यशोधक चळवळ असू द्यात, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असू द्यात, जाती निर्मूलनाची चळवळ असू द्यात, किंवा कुठेही वंचित, पीडित, अन्यायग्रस्तांसाठी लढा देणारे म्हणून, महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा पुढे नेणारे म्हणून बाबांकडे आपण बघतो आहोत. आणि आजही म्हणजे या वयात आता आम्ही उलटी गिनती करत होतो की बाबांचं वय किती आहे. बाबांना मी विचारलं वय किती, तर बाबांचा जन्म 1930 सालचा, त्यामुळे 95च्या पुढे तुम्ही गेलात. आणि आता कुठलं आंदोलन सुरू आहे हा माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला. कालच आंदोलन झालं.
पथारीवाल्यांचं. बर. रस्त्याचे फेरीवाले जे पथारीवाले जे आहेत हो 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 त्यांचं मोठं संघटन आहे. हो आता ह्याच्यामध्ये सुशिक्षित मुलंही खूप आहेत, हो. व्यापारी वृत्तीची मुलं आहेत, हम्म. आणि आपल्याकडे बेकारी खूप आहे. हो तेव्हा ही मुलं समजा पुणे शहरात पांगलेली आहेत, हो. हजारो आहेत, हम्म. परंतु नोकरी मिळत नसल्यामुळे ते व्यवसायात येतात. हो. आता त्या मुलांची व्यथा ही आहे, हम्म. मी जो व्यवसाय करतोय हा. या व्यवसायाला करायचे तुम्ही फुटकळ म्हणाल, बर पण मी तो जगतोय ना, बर. तर तुम्ही मला माझी वागताना हा जरा माणूस म्हणून वागा. हा. मी तुम्हाला फसवणारच आहे अशी आहे. हा. आता ते संबंध शहरावर पसरले आहेत. आता अलीकडे काय झालंय, दुपारच्या काळामध्ये महिला जास्त यायला लागल्या. हो भाजीपाल्यामुळे म्हणा, बाकीच्या वस्तूंच्यामुळे म्हणा, त्या पापड सांडग्याचे सगळे म्हणा, महिला खूप यायला लागल्या. हो विशेषतः भाजी या विक्री हो. महिला. आणि किरकोळ जे गोष्टी आहेत ना आपल्या, तयार कपडे, हा तयार कपडे, विणकाम वगैरे असं जे आहे ते जास्त आहे. हा. आता ही या माणसाला जागा कुठली, रस्त्याची कड, बरोबर आहे. आणि त्यामुळे हे अतिक्रमण मानून त्यांच्याशी वागतात. ज्या प्रकारे सरकारी खाती वागतात, महानगरपालिकेचं येऊन मागतं, फार वाईट आहे. तो प्रश्न काल मी जरा लावून धरला होता तिथे की, बर. आणि त्याला काय झालंय, त्यात जे केस करणे का शिस्ताळांसाठी थोडं आहे, पण दंडाच्या रकमा फार आहेत. हे 3,000 रुपये दंड. अहो भर जागेवर राहिलो, एक पाठीकडून उभं राहिलो, हे दंड आहे का काय आहे काय. तर असे असे एक थोडे मानवी प्रश्न यामध्ये येतात. त्या दुपारच्या करतात, तुमची गर्दी कमी असेल दुपारी महिन्या करतात. नंतर दुसरं काय झालं की तो ह्याचा पुलाचा अपघात झाला, नवले पुलावरती अपघात झाला, आणि मंत्री महोदय म्हणाले की तिथे शहरातल्या, आता तो तिकडे रस्ता आहे, तिथे शहरातल्या लोकांना शिस्त लावावी. कोणा रस्त्यावर झाले कोण हीच मंडळी, आणि त्यामुळे जी सुरुवात झाली दंडाची, एकाला 2200 रुपये दंड. तर अहो माल किती, जगतोय काय, 2280 कुठले. जरा त्यांच्यात थोडी आहे झाल्याचं, मग सगळे दमल्या, आणि महानगरपालिकेकडून गेलो कमिशनरना विचारायला, कळवून गेलो साहेब की आम्हाला आम्ही कोण आहोत, तुम्ही नोकऱ्या द्या आम्हाला. मला नोकरी दिली की मला सगळं संरक्षण, आणि माझा हातावर पोट घेऊन आलो की तुम्ही माझी दैना उडवणार, हे काही नाही चालणार. आणि आपल्यामध्ये जरी आपण मालक मजूर नातं नसलं तरी दिल्लीपासून आपण प्रयत्न करून अशा कमिट्यामध्ये आणलेल्या आहेत आमच्या संघटना. बरोबर. तुमचे प्रतिनिधी, तुमचे अधिकारी असं बसून वेळोवेळी मार्ग काढायचा, रस्ता अडणार नाही पाहायचं. पण गंमत कशी आहे बघा, मानसिकता कशी. आता पूल कुठे आहे, त्याचा काय संबंध शाळेकडे, आणि 21 रुपये दंड. हे प्रकरण माझा भाग असा आहे, ते करण्यामध्ये महानगरपालिकेच्या पुढे जाऊन जनतेपुढे आणायचं हा राष्ट्रीय प्रश्न आहे. आणि माणसं अशा वेळेस सुद्धा इमान बाळगून व्यवसाय करतात, त्यांना तुम्ही नीट वागवा, सन्मानाने. म्हणजे आणि केवळ मान सन्मानच नाही, तर म्हणजे त्यांच्या पोटावर पाय देण्याचा जो प्रकार घडतो त्यांचं जगू द्या ना. त्यालाच तुम्ही तुमच्याकडे नोकरी दिली की त्याला सगळं मिळतं. तर सामान्य माणसाला जगणं सहज व्हावं यासाठी तुमचा लढा कायम सुरू असतो. आणि आता जसं मी म्हटलं की या वयात, म्हणजे बाबा काल त्या आंदोलनाच्या ठिकाणी होते, म्हणजे माझी सहकारी इथली आमची एक ताई, ती ते आंदोलन कव्हर करायला बातमीसाठी म्हणून गेली होती, आणि तिने सांगितलं तिथे बाबांनी 15 मिनिट भाषण दिलं. बाबा कुठनं येते होई एनर्जी, म्हणजे माझ्या वयाच्या दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त तुमचं वय आहे, कुठनं एनर्जी येते. आता काय असं की मी स्वतः वैद्यकीय व्यवसायातला माणूस आहे. हा एक वृत्तीचा प्रश्न आहे.
मला कशी मी माझ्या कुटुंबात असेल आईच असेल, हं, आईच्या वाट्याला हं. 30व्या वर्षी 5 मुलांची आई बनलेली आईला माझ्या वैधव्य आलं. हो. आम्ही 5 भावंड. बरं. जेव्हा वडील गेले तेव्हा मी आईच्या मांडीवर 4 महिन्याचा होतो. मला वडील आठवत देखील नाही. हो, हो, आणि ते आम्ही इकडे शनिवारच राहणारे आम्ही. हो. मग आम्हाला आमच्या आजोळी जावं लागलं. हं, आणि हं. आमचा सगळा सांभाळ मग आजोळणी केला. असं ते त्यामुळे जन्मापासूनच एका अर्थाने संघर्षाची ताकद मिळत गेली असं निर्माण झाली म्हणता आणि येईल. खचायचं नाही. हां, हां, हां. आईचं मला आईचं आठवतंय. हं, हं. अगदी लहान असताना हे बघ ती माझी तुला मी सांगते. हं. तुम्ही मला वेडवाकडे बोलू नका. हं, हं. पण तुम्ही जरी बोलत तर मी रडणार नाही. बरं. मी ठरवलंय. हं. या प्रसंगाला तोंड दिलं तरच आपलं इमान बरं. आपल्याला दिखलं. आणि खरोखर आहे मग. आणि आई म्हणाली बा सोन्याचं उंजवार अंग मी ठेवणार नाही. हं. पण दुसरं सांगते, दंडाचं लुगडं मी पातळ नेसणार नाही. हं, हं. म्हणजे पातळ जरा जुनं झालं की हो, दंड हो, घालतात. हो. नाही. हं. ही शिस्त. पण खरंच चळवळ आजोळी चळवळ होती. बरं. माझ्या आईचे वडील सत्यशोधक होते. हं, शाहू हं. महाराजांच्या बरं. कॉन्ट्रॅक्टर होते. हो, हो. आणि आईच्या 4 बहिणी, हं, हं. या सगळ्या 4घी बहिणी. हं. शिवाजीराव ढेरे माझे मावस भाऊ. हो. म्हणजे मुद्दाम सांगतो मला हो. थोडेसे नातेक होते त्याच्यात. हं. कुटुंबाला हं. आजोबा नगरसेवकही होते बरं, बरं. हो. महानगरपालिकेत. म्हणजे जेध्यांनी जो ठराव हं. आणला की ते टिळक पुतळायच्या ऐवजी हं. हं. नव्या म्हणजे मोदी हं. गांधी आता टिळक पुतळायचे हं. इथे महात्मा फुल्यांचा पुतळा उभा करा म्हणून हो, आलं म्हणलं होतं. हो. त्या ठरावाचे माझे वडील माझे आजोबा ते अनुमोदक होते. बरं. म्हणजे म्हणजे जे जे त्याचे हो. सूचक सूचक. हो. आणि हे अनुमोदक असं ते होतं. बरं. नाही तेच म्हणजे तुम्हाला वसा मिळाला किंवा ते बाळकडू मिळालं. मला म्हणजे उत्सुकता याची आहे की तुम्हाला आजही म्हणजे आजही तुम्ही रस्त्यावरती उतरतात, वेळप्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवता. म्हणजे काही महिन्यांपूर्वी तर तुम्ही फुलेवाड्यामध्ये त्या ईव्हीएम संदर्भात उपोषण आंदोलन तुम्ही केलं होतं. त्याचं कारण हे गांधींचा जे प्रथमचा बरं. एकतर हं. मी जिथे राहत होतो हं, हं. तिथेच देवडुंग विठोबाचे देऊळ. बरं. हां. आई ज्या कुटुंबात राहत होती तिथं जरा अगदी यशमिकही नव्हती. हं, पण असं फारसं हं, बाहेरनी पुढे असंही नव्हतं. हं, त्यावेळेस निवडुंग विठोबाचं देऊळ म्हणजे हं. यांचं भजन कीर्तन दांडेकर असायचे आमच्याकडे. बरं. मामा दांडेकर हो, यायचे. हो. ते कीर्तनाला तिथे यायचे. बरं. उठेपर्यंत चालायचं. तर तो निवडुंग विठोबा म्हणजे एक ते वारकरी संप्रदायाचं हं, हं, हं. पीठ होतं. हं, हं. आमच्या घराजवळच बरं. आजीबाजूला. दुसरीकडे ना ना बैठे उजवीकडे हं. व्यापारी बैठे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यायची. पालखीची. बरोबर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हं. आम्ही राहत होतो त्याच चौकात ह्या दोन्ही पालख्यांचं मिळणं असं आहे. बरं, 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 बरं. नाना भावानी पेठाचे व्यापारी पेठा हां. तिकडे का तर व्यापारी पेठा असल्यामुळे जरा हां, बरोबर. तर वारकरी संप्रदायाचा सुद्धा हं, सदी सत्तेश्वर हे असले हं. तरी वारकरी संप्रदायाचा आमच्या घरावर बरं, ते जरा कथा कीर्तन वगैरे सगळं चालायचं. बरं. दोन्ही जवळच होतं ते. बरं, बरं. आणि यात घरात स्वातंत्र्य चळवळीचं वारं असल्यामुळे हं, आणि पुढे सेवादल हं. 42च्या नंतर जरा हे झालं गांधींचं चर्या घोषणा झाली हो. हे झालं. तर ते कशासाठी तुम्हाला सांगतो की माझं हे म्हणा काही म्हणा पण ही जी सगळी स्वातंत्र्याच्या चळवळीची मोठी आंदोलनं झाली हं. किंवा सामाजिक आंदोलन म्हणजे एका बाजूला सत्यशोधक आंदोलन, हो, एका बाजूला वारकरी संप्रदाय, हो. एका बाजूला हे सगळी चाललेलं इंग्रजांच्या बरोबर लढाई. हो. म्हणजे गांधींनी 42 साली मी 12 वर्षाचा होतो. बरं. पण मुंबईला ज्या पद्धतीने हं, करेंगे या मरेंगे, हं. चले जाओ चले बरं. जाओ असं निशस्त्र असलेला माणूस म्हणतो
हा आमचा आदर्श. हम्म. गांधींचं का होतं, हम्म. कपडे इतकं साधं, हम्म. पण जो मनुष्य इंग्रजाला सांगतो करेंगे मर्यादित हम्म. तुम्ही चालते व्हा, बर आता संपूर्ण स्वातंत्र्य, बर थांबणार नाही. काय होतं हातात, एकही शस्त्र नाही. बर अहिंसेचं सांगितलं, परत सांगितलं अहिंसा नाही करा, बघू काय करायचं. आणि मग मी अतिशय लहान होतो, पण प्रेरणा ही होती, मी काही जरी नसलो तरी माणसाचं नैतिक बळ ही जबरदस्त त्याची आहे. बर त्याची इच्छाशक्ती आणि त्याचं नैतिकता जीवनातली. मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कसं होतं की केवळ आपली मिरवणूक नाही, तर सांस्कृतिक अंगाने त्याचं मायाची जडणघडण जी होत राहते, हा भाग महत्वाचा आहे. कलात्मकता, कलात्मकतेचं म्हणजे कसं होता, ते मामांची पोचली की भजन लागायचं, शेवटची ती आरती असायची, कीर्तनामध्ये वारकरी व्हायचे. तुम्हाला दिसेल की अभंग म्हणण्याची किंवा हे म्हणण्याची होतं ना, स्त्री पुरुष भेदाभेद होता, सगळं होतं. हौद होते पुण्यात, मला आठवतं पुण्यात हौद होते. आणि बाया माणसाला सगळं संध्याकाळ झाल्यानंतर घराण्यातल्या बायांना सार्वजनिक हौदावर जावं लागायचं. एरवी नाही, असं सगळं होतं. तरी आई म्हणायची, हे बघ माझ्या नाशी वाट्याला हे आलेले आहे, मला इमान राखलं पाहिजे. आहे ठीक आहे, मी रडणार नाही, तुम्ही मला रडवू नका, मी रडणार नाही, काय होईल ते होईल, पण तुम्ही शिका. त्या म्युन्सिपाल्टी शाळा नंबर 9 माझी शाळा, मला घातलं त्या. गंमत होते तुम्हाला काय होतं, वडील गेल्यामुळे शाळेत मास्तरांची जन्मतारीख काय 1 जून लावून टाकली, संपलं. ती सरकारी जन्मतारीख आपण म्हणतो, पण अशी आंदोलनं तुम्ही म्हणजे तिथनं ती सगळी सुरुवात झाली. अगदी तुम्ही शाळेतलं पण उदाहरण सांगितलं, काय दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शाळेत पेढे वाटले आणि सगळ्या मुलांनी ते पेढे काही खाल्ले नाही, ते टाकून दिले, तर हे तेव्हापासून तुमच्यामध्ये रुजली. अशी करत करत आज तागायत. कधी हिशेब केला का किती तुम्ही आंदोलन केलीत आतापर्यंत, किती वेळा तुम्हाला अटक झाली, तुम्ही तुरुंगवास भोगला? 55 वेळा तुरुंगात गेला. 55 वेळा तुरुंगात गेला. बर, म्हणजे अगदी जास्तीत जास्त म्हणजे आणीबाणीमध्ये. हा, तो मोठा काल ते स्थानबद्ध सरकार. हा बरोबर. पण तिथे सुद्धा मी ठरवलं, मी नुसतं बोलण्याचं त्याच्याकडे नाही करणार. बर, मी झोपडपट्टीसाठी लढून आज जाईल. बर, तो वेळेचं हे कमी आहे. हो, पण त्यावेळच्या संजय गांधींनी 24 तासात झोपड्या पाड्याला हे काढून टाकलं. हो, आता जाणार कुठे? आणि आणीबाणी आज असं, आजही असं, ती ट्रान्सलेट सांगतोय, आजही तसंच झालंय. आणि घोषित नाहीये, पण आज आणीबाणीच आहे, बोलता येत नाही. सरकारविरुद्ध तुम्ही काही जर सरकारच्या विरोधात बोलला तर तो अपराध आहे. मी त्यांच्या योजनेला मी सूचना पण द्यायची नाही. संजय गांधीच्या काळात ते झालं, झोपडपट्टी पाडली, बोलायचं 24 तासात काही, आणि कुठं ते नाही, काही चालणार नाही. आणि आम्ही दांडेकर, भीमा दांडेकर होते त्यावेळेला महापौर, तिकडे अण्णा मगर होते पिंपरी चिंचवडचे, आणि इकडे वसंतराव थोरात होते. मी तात्याने आम्ही धडपड केली आणि आम्ही अहिल्याश्रमात सभा घेतली. पण बहाणा केला, थोडी हुशारी करायची की सरकारने जे फतवा काढलाय, या फतवाचा विधायक विचार करण्याच्या दृष्टीने 24 तासात कुठे यायचं याचं सरकारकडून उत्तर मागण्यासाठी परिषद घेतली. दांडेकरांनी मदत केली. दांडेकर स्वतः माहितीचं सगळं घेऊन, आणि पुण्याचे महापौर वसंतराव थोरात अध्यक्ष, अण्णा मग पिंपरी चिंचवडून आलेले, असं सगळं चाललेलं. आणि थोड्या लोकांनी परवानगी होती, पण इतकी गर्दी तुफान झालेली होती. मग तो दांडेकरांनी प्रस्ताव मांडला की आम्ही सरकारने 24 तासात पाडण्याच्या ऐवजी
आम्हाला आमचं पुनर्वसन होईपर्यंत थोडीशी सवड द्यावी, ही मदत वाढवावी आणि आम्हाला आम्हाला आम्ही आमचं करून पण आम्हाला जागा द्यावी वगैरे असं आपलं ट्युनिंग असं लढायचं न ठेवता हे करायचं. आणि मग आता मी उभं राहून मी सांगितलं अजिबात नाही चालणार, आमची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे आणि आम्हाला पर्यायी जागा मिळेपर्यंत नाही. आम्ही 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 ह्या ठराव राज्यपालांनी आम्हाला केले, आम्हाला पाठवलं असं आम्ही हे करत नाही. काय तुम्हाला सांगू, इतके लोक तर इथे विचार स्वातंत्र्यापेक्षा मला असं रस्ता हे करायचं झालं. त्यानंतर आत गेल्यानंतर पुढे 16-17 महिने माझी मित्र कल्याण करा, मी येरवड्यात एरड्यात. तुम्ही आता आणीबाणीचा उल्लेख केला आणि आता हे जे वर्ष आहे ते आणीबाणीला 50 लागू होण्याला 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने एक दिवस देखील पाळला गेला. मी म्हणजे आता पाळला गेला, साजरा केला गेला असं ते त्यात जात नाही, पण पाळला गेला आणि तो की आणीबाणीचा कालखंड हा लोकशाहीची हत्या होती असं साधारणपणे तो दिवस, त्याचा स्मृती दिन म्हणून तो पाळला गेला. त्यावरही बरेच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मतं व्यक्त होत आहेत. आणीबाणी म्हणजे इंदिराबाईंनी लादलेली आणीबाणी ही लोकशाहीची खरोखरच हत्या होती का? होती. आम्ही केलं ना, मी बसरावचे भाषण केलं तेव्हा त्या आम्ही सांगितलं की आम्ही काही कुणाच्या मेहरबानी या देशात राहत नाही आहोत. आमचा हक्क आहे या देशात राहायचा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. आम्ही सरकारला काही न मागता सांगतो की आम्हाला जाऊ द्या, तुमच्या ह्याच्यात झालं ना. त्यामध्ये आम्हाला आता असा प्रश्न प्रत्येक वेळा घेऊन गेले. कामगार वर्गात आम्ही होतो, आम्हाला असे प्रश्न घेऊन जावं लागायचं. पण एक होतं की शिवी कोणाला द्यायची नाही, वेडेवाकड्या घोषणा द्यायच्या नाहीत, पण आपल्या मुद्द्यावर फर्म राहायचं. त्यावेळेला संघाच्या मंडळींनी काही ठिकाणी सत्याग्रह केले, पण ते कशी भाषण स्वातंत्र्य भाषण नाही. मी म्हणलं जगण्याचं स्वातंत्र्य, तुम्ही मला आम्ही काहीतरी अडचण आहोत असं वाटतं, ते सरकार मागे घ्यावं लागेल 24 तासात हे पाडणं. तुम्ही म्हणजे आता आणीबाणीच्याच कालखंडामध्ये बघितलं की सगळेच एकत्र आले होते, मग पुरोगामी म्हणजे तुमच्यासारखे सगळे नाही, हा म्हणजे काही डावे नव्हते आले. डावे नव्हते आले. सोडून दिलं. पण तुम्ही आणि संघाची मंडळी होती, संघाची सुद्धा जनसंघाच्या हातातली मंडळी नव्हती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. ओके. आणि मला रडत ठेवलं होतं ते बाळासाहेब देवरसे होते. 15 महिने आम्ही एकत्र होतो. बर. व्हायचे सब भेटायची, सगळं व्हायचं. त्या संघातल्या लोकांशी तुमचा कसा, म्हणजे खरं पाहिलं तर दोन वेगवेगळे भिन्न विचार प्रवाह आहे, त्यांच्यासोबत तुमचा कसा साधारणपणे किंवा एकूण तुमचं काय त्यांच्याविषयी? माझा स्वभाव तसा खोडकर आणि खेळकर दोन्ही आहे. बर. त्यामुळे पण अशी अमानुष खोडी नाही काढायची. बरोबर. आता काय झालं, 15 ऑगस्टचा दिवस आणि आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करायचं ठरवलं. ते म्हणले आम्ही भाग घेऊ. म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, चला. मी त्यासाठी एक छोटं वगनाट्य थोडं साहित्य मी आहे, वगनाट्य लिहिलं, संगीत आणीबाणी. बर. आणि एक बसवलं आपलं थोडस, जरा लोकांना कळत नव्हतं काय म्हणून. त्या रात्री आम्ही जमलो, एक तेवढी परवानगी दिली, एकत्र परवानगी दिली. आता गंमत काय झाली की आणि त्यावेळेला आणीबाणी होती. आता आणीबाणीचा कार्यक्रम सुरू म्हणून झाल्यानंतर आमच्याकडचे 2 पैलवान होते. एकाने नाव आणीबाई ठेवलं, एकाचं बाणीबाई ठेवलं, आणि दोघांनी आपले लुंग्यांचे पात्रासारखे करून ठुमकत आले. आणि एकदम टाळ्यांचा कडकडाट आणि काही सगळं हाजा सगळं. म्हणून आता मी म्हणतोय ना, आता सुद्धा सध्या 2 नावं आहेत, त्याची अशी आहेत, अंबानी, अदानी. आणीबाणी ते आहे.
पण आता तुम्ही म्हणताय की आताही परिस्थिती आणीबाणी सारखीच आहे. हो. त्या काळी आणीबाणीच्या विरोधात तुमच्या सोबत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली किंवा ज्यांच्या हातामध्ये या देशाची धुरा आहे, सरकार आहे, त्यांच्याशी संबंधित आहे किंवा आजचं सरकार जे आहे, आजचे सत्ताधारी जे आहेत ते त्याच परिवाराचा भाग आहेत. नाही, तुम्हाला मगाशी त्यातलं पुढं सांगतो. हा, तो कार्यक्रम संपला. अतिशय इतका हशा बर. की विचारतो असं हा. म्हणजे फार्सिकल होतं हो, ते. फार्सिकल. हा, आता त्यानंतर समारोप. हा, हा. ही मंडळी म्हणाली आम्ही वंदवतर म्हणू, हो, बर, संघाची मंडळी. बर. आणि त्यांनी काय केलं, आपल्याला मान्य असलेलं वंदवतर म्हणण्याच्या ऐवजी संपूर्ण वंदवतर म्हणण्याचा हट्ट धरला. बर. हा, हा. त्यातून वाद सुरू झाला. मग बर, बर, असं थोडंसं व्हायचं थोडंसं. बर, बर, बर. त्यात झालं त्यात मग ते तर मिटलं. शेवटी जेलमध्ये करणार म्हणजे काय करणार. पण जितकं एकमेकाच्या बरोबर जितकं एकमेकाला समजून घेण्याचाही प्रयत्न होता. बर, म्हणजे देवरासांचे मुद्दा मी सांगेन की भेटायचे, बर. सांगायचे आमचे लोक या तुम्ही तुमच्या वतीने करता, आम्ही आमच्या वतीने करतो. माझ्या एक गायक पानवठाचं पुस्तकाचं प्रकाशन इकडे केसरीने केलं, तिकडे जेलमध्ये या मंडळींनी केलं. बर. एक गायक पानवठा. मी त्याला हजर नाही, कारण माझ्या संघाला सूर्यदर्शन. मी त्याला माझी मागणी एकच होती की आपण सरळ आणीबाणीच्या विरोधात उभं राहायला पाहिजे. तुम्ही कंडिशन करताय की आम्हाला सोडून द्या, आम्ही 20 कलमी कार्यक्रमाला सहकार्य द्यायला तयार आहोत, असं तुम्ही त्यांना कळवताय. मला नाही वाटत तुम्ही लढण्यासाठी आलात. बाबा, एक सहज म्हणजे उत्सुकतेपोटी सुचलेला प्रश्न की तुम्ही आता असं म्हटलं की तुमच्या एक गाव एक पानवठा ह्या पुस्तकाचं प्रकाशन तुरुंगामध्ये असताना त्या मंडळींनी केलं. त्या मंडळीने ती मंडळी त्यात आली. ती मंडळी त्यात आली. पण आपण त्यांच्याकडे बघत असताना की नेहमी यांना तर चातुर्वर्ण्य व्यवस्था आणायची आहे, किंवा वंदे मातरमचा तुम्ही उल्लेख केलाय की त्यांच्या बाबतीत आता अलीकडे म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांचा मुळात सुरुवातीला वंदे मातरमलाच विरोध होता. म्हणजे संघाची मंडळी म्हणायची म्हणजे वंदे मातरम शेंडी कातरम का काहीतरी असं. पण खरोखर तसं होतं का काय? काय होतं, एक तर माझं काम झोपडपट्ट यांच्यामध्ये, बरं, हमालांच्यामध्ये वगैरे सगळे मी त्याचं सगळ्या. आणि ही मंडळी नाही म्हणलं तरी मध्यमध्ये. हो, हो, तेव्हा त्यांचा ह्याचं पण त्यांची सुरावट ही होती की आम्ही सरकारच्या विरोधात नाही आहोत. हा खरा मुद्दा आहे. आणि त्यामुळे विनोबांच्या मार्फत किंवा यांच्याबरोबर जे प्रयत्न चाललेले यायचं ते सगळं इंदिरा यांच्याबरोबर डायलॉग व्हावा. संघाचं म्हणणं आम्ही बाईबरोबर बोलायला तयार आहोत. त्यांचा जो 20 कलमी कार्यक्रम आहे तो हे करायला, अमृत आणायला आम्ही तयार आहोत. आम्हाला काही चळवळी तुमच्या करायचं बरंच ते होतं. तर फरक होता ना. आणि मी बेसिकली यांच्यावरच होतो. आमचा काँग्रेस हटावाच आमचा सुरू होता. आणि आजही मला वाटतं की आज जी काँग्रेस पक्षाची दाई नाही त्याचं कारण ते आहे. बरं, आज त्यांची जी इतर फितर माणसं एकमेकांची कशी वागतात काय ते काही बोलण्यात असेल नाही. त्यामुळे सांगायला उभं बाळगायचं काही कारणच नाही. कारण ज्याच्या आयडिओलॉजीचा प्रश्न येतो आणि आयडिओलॉजीच नसणं आणि असलेली आयडिओलॉजी अशी इतर पितर होणं अवघड आहे. संघ हा सुद्धा आयडिओलॉजी घेऊन उभा आहे. त्यांचा ती आयडिओलॉजी आम्हाला मान्य नाही हा निराळा मुद्दा. पण त्याच्यामुळे ते सारखं चालू होतं. फॉर्म तयार झालेला होता, ते छापले मी संघाची डोंबाई संघाच्यामध्ये ते सगळे छापले. कसा फॉर्म छापायचा, कसे अर्ज जायचे आणि काहीतरी करून आपले इंदिरा गांधी आणि देवराज किंवा त्या मंडळींच्या आपसात बोलणं होऊन काहीतरी करा व्हावं असं काही लोक प्रयत्न करत होते. काय चालले, शंकरराव चव्हाण होते, म्हणजे विनोबाजी भावांना काहीतरी करावं असं बरंच चाललेलं होतं. एवढं खरं. तुम्ही आता आयडिओलॉजी विषयी बोलला की संघ त्यांच्या आयडिओलॉजी बाळगून आहे. पण आत्ताचा जर काळ बघितला तर पक्षीय वैचारिक बांधिलकीचा जमाना संपलाय की काय असं साधारणपणे वाटावं असं चित्र आहे. कारण कोण पक्ष कुणाकडे जाईल, कोण कुठनं फुटेल, कोण कुणासोबत हातमिळवणी करेल, हे काय सांग आता तर काय म्हणजे काँग्रेस नावाचा आयडिओलॉजी असलेला जो सगळा मास झाला ना, हो, त्याचाच तेच चाललंय. आज ते सरळ तिकडे जातात आणि ह्या नाही वाटतं बरं झालं आमच्या ते येत आहेत. म्हणजे RSSचं
काँग्रेस झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. ज्या लढण्याने लोक बहुजन मंडळी सगळी आणि बाकीची मंडळी चाललेली आहेत, काय आयडियोलॉजी आहे? तुम्ही जगाच्या पुढे तुम्हाला मातबर पाहिजे, पण अरे पण नुसतं असं म्हणून नाही होत. त्याला संबंध समाजाला उभं करावं लागतं. सामान्य माणसाला वाटलं पाहिजे हे 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 आमचं आहे. आज सामान्य माणसाला काय वाटतं? तो आपली जगाची लढाई करतच असतो आणि विनोद असा असतो. आता बघा, तरुण माणसाची बेकारी आहे, बायांची बेकारी आहे, ठीक आहे, परंतु तोच मुलगा सरकारी नोकरीत लागला, खेळायला सगळं बदलतं. आणि तोच बाहेर असला तर तो शोषित असतो, इकडे गेला की तो शोषक होतो. असं म्हणजे तुम्ही कधी मिरासदार बनता, सरकारी जमात बांधता. हे म्हणून माझं म्हणणं आहे की आम्ही जो विचार करतो अजूनही आम्ही सांस्कृतिक अंगाने, कलेच्या अंगाने, त्याला होतं ना निळू फुले वगैरे सगळी मंडळी ही मंडळी अहो आणि असे संगीत हे सगळं उभं करत होते. कले क्षेत्रात किती गोष्टी झाल्या, क्रांती किती महाराष्ट्रात किती झाली. क्रांती जिंदाबाद रहेगी, क्रांती जिंदाबाद, मरणाच्या दारात घातली तुम्ही आम्हाला साथ. हे गाणं मी किती वेळा म्हणालो. आताच जेवढे मी वाक्य त्या सुरात म्हणायचा प्रयत्न केला, म्हणजे लक्षात आलं की मी स्टुडिओ होते खाली आलो पारा. पण तू एक वाक्य तुम्हाला काय वाटलं सांगा, की क्रांती जिंदाबाद रहे. क्रांती कोणती क्रांती? आणि म्हटलं समाजवादी क्रांती. समाजवादी क्रांती म्हणजे काय? साधारणतः जीवनाची जी अंग आहेत, कला आहे, साहित्य आहे, अनेक अंग आहेत, त्यातला रोजच्या जगण्याचा जो भाग आहे, त्या ह्याच्यामध्ये सर्व इंग्रजांनी रेस्लिंग चालवलं. मी काही वेळा माझं म्हणणं लोकांना आवडत नाही. खरंच इंग्रजांनी हा देश सोडला नसता तर काय झालं असतं? आम्ही इतके गळाकुटं होतो की आम्ही माउंटबॅटनलाच प्रमुख केलं. माउंटबॅटन आणि ते बिचारे नंतर सोडून निघून गेले. ॲटली होते इंग्लंडचे सगळे. आणि बरं झालं त्याला एक या देशात कारभाराचा याचा जो आला. आता प्रश्न काय झालाय, माझ्या स्मृतीने भाजपचा तर काँग्रेसच होणार. लोंढ्याचे लोंढे चाललेले आहेत. पूर्वी त्याला काही धर्मंदच राहिलेलं नाही. आता निष्ठा काय आयडिओलॉजी आहे? तुम्ही घटनेमध्ये समाजवाद मान्य केलात. भारतीय घटना सर्वात मोठी लिखित सर्व घटना आहे. सर्वांनी तुम्ही मान्यता दिली आणि आज खळखळ का करता? पाणवठा मोहिमेमध्ये मी एवढे इंडियाचे एवढं माझ्यासारखं 5-1 गावांच्या मध्ये सगळ्या महाराष्ट्रात मी गेलो. मुद्दाम सांगतो. आणि सामान्य माणसाची खरं बोलायचं सगळ्यांचे असं प्रयत्न हे करणं प्रेमाने. आपण काहीतरी ॲड करतोय असं नव्हे. मी विचार करत होतो की हा माणूस काय विचार करतो, हा माणूस काय विचार करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर परत दौरे सुरू केले. आणि मी जनता दलात, मी कधी जनता दलात गेलो नाही. नंतर विचार सांगितलं नाही, पार्टी तिकडे घेतलं आणि मी आपल्या परत हिंडायला सुरुवात केली. पाणवठा मोहीम जरा हे केलं, बघून 9 राज्य आले. बार्शी तालुक्यात मी हिंडत होतो आणि बार्शीचा एक माणूस जवळच गाव सोडून त्याने सोडून देऊन तो बार्शीमध्ये पोट भरायला राहतो आणि लाकडाची वाखर घातली होती. मी दलित आता आमच्या 50 सोडण्याचं काम असल्यामुळे बसलो गप्प मारत आपले. आणि बसताना समाज आता साबण बसवाच आहे, दगडावर बसायचं, ह्याच्यावर बसायचं, बोल त्याचा वेळ काढा. प्रयत्न करून होता मला त्यांच्या कल्चरशी, ते बोलतात कसं, ते राहतात कसं, त्यांच्या जवळ आपण ते आपल्या जवळ कसे येतील, आपण काय. हा माणूस आणीबाणी संपल्यानंतर गाव सोडून बार्शीमध्ये लाकडाची वाखर घालून पोट भरायला. म्हटलं का केलं हो असं? अहो काय साहेब सांगायचं, ती आणीबाणी लई बरी होती. आणीबाणी लई बरी होती का? अहो आमचं चांगलं भागायचं. आमच्या गावात 2 पाटील, लिंगायत पाटील आणि मराठा पाटील, आणि आमच्याकडे काय बकऱ्या. आता बाबर शाळेला गेलं, तिकडून पाटील सारसा ऐकून आले, ए
क्लॅरिफिकेशन करतो. आपण म्हणायचं लिंगायचं नाव घ्यायचं, त्याला विचारलं. हा. त्याच्या तिकडे अडव द्यायला सांगायचं की याचं नाव घ्यायचं. हा. त्याच्या दोघांच्या ह्याच्यात आमचं बरोबर जुगत होतं. आता ती आणीबाणी संपली ना, आता आमचं जगीच बेकार झाली बघा. आता हे मी त्या आवाज का सांगतो, मला असं वाटत होतं की आपल्याला डायलॉग करताना सुद्धा माझी पुणेरी भाषा नाही, आपल्याला यांच्या सुराशी सूर जमला पाहिजे. नाटक म्हणून नव्हे, खऱ्या अर्थाने. मग दुष्काळी कामं चालू जेव्हा सांगतो, आणि माझं काय, मी ते कामाला निघून तर माझं काय होईल, तर ते सुकडी बिकडी द्यायचं ना, इंदिरा गांधीची स्तुती करायची. त्यामुळे ते बाईने काय वाईट केलं, अहो एवढं दुष्काळ पडले, ती काय करेल त्याला, ती काकणं धाडते, गोडधड धाडते, सुकडी धाडते, असं. म्हणजे त्या काळ आणीबाणीच्या ह्याच्यात इंदिरा गांधींच्या बद्दलची एक वेगळी सहानुभूती आज काय दिसतं. जे शोषित आहेत, ज्यांचे प्रश्न पडलेत, त्यांना काय वाटतं. ती नुसती मोहीम नव्हती, मी त्यांची भाषा शिकत होतो, गाणं शिकत होतो. काही म्हणजे अगदी फारसी कळवडेल तुम्हाला, लातूर रोड जवळ एका कामावर मी गेलो, मुद्दाम दुष्काळी कामावर गेलो होतो. तर मराठवाड्यामध्ये टेंडरला गुत्ता म्हणतात, गुत्ता घेतला. तर तिथल्या शेतकऱ्याने एक विहीर खोदायचं काम गुत्त्याने दिलेलं होतं. आणि मला घेऊन गेलेले कार्यकर्ते म्हणाले, बाबा इथे मजुरांशी तुम्हाला बोलता येईल, आता त्यांची जेवायची हे होईल आणि तुम्हाला बोलता येईल. तर मी बघत होतो की काय काय करतायत. तर समोर 3 दगडाच्या चुलीवर 2 बाया भाकरी थापत होत्या, आणि ती थापलं असं धोत्राच्या ह्याच्या होते, टाकायच्या. सगळं झालं, मंडळी हातपाय धुवून आली सगळी जेवायला बसली. मला माहिती तूही पण आमच्या बसा. मी म्हणलं फार चांगलं आहे, सगळेजण तुम्ही एकत्र बसता, आया बाया सगळे चांगले, छान आहे. हा काय चांगले, काय वखत आलाय. सगळ्यांनी बस एका जेवायचं काय होतं, भूक वाटून जाती, नाही ते हे तिकडे राब होऊन आले आणि तिथे बसले, बाईची हाताची बांगडी तिकडे पण त्याची भूक वाढली. हा भाषेचा फोर्स आणि ते मांडणं. आणि मग ते तर यातून माझ्या असं की आजही आमच्या समाजात तळागाळातली माणसं, खेड्यातली माणसं, बांधावरची माणसं यांच्यामध्ये दिलखुलास गप्पा नाही आहेत. असं संस्कृतीवर भूक वाटून जाते माझी. अहो हे नाही तर येऊन बसले आणि पिऊन आले तर काय आपल्याला काय राहणारच नाही बघा, तुम्हाला सांगते. पण तुम्ही ते सगळं जाऊन, म्हणजे त्यांच्यामध्ये जाऊन हे सगळं बघितलं, अनुभवलं, आणि त्यातून मग हा सगळा म्हणजे ती प्रेरणा जी आता तुम्ही असंघटित घटकाचे, कारण तुम्ही एक आवाज दिला तर मग काय एकाच वेळी हजारो रिक्षावाले एकत्र येतात, लाखो कष्टकरी एकत्र येतात, हे जी काही ताकद एका अर्थाने निर्माण झाली, आणि परिस्थिती तुम्हाला तशी ज्याला म्हणता येईल की साजेशी अशी किंवा साथ देणारी अशी होती. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे तुमच्यात संघर्ष करण्याची ताकद, क्षमता आणि या सगळ्या लोकांची साथ, यातून तुम्हाला कधी तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा नाही का तुमच्या जागृत? कारण तुम्ही म्हटलं की आणीबाणी नंतर तुम्हाला म्हटले की, पण तुम्ही म्हटलं की मी नाही जाणार तिकडे, पण अनेकांनी तिकडेच बोलतोय मी, म्हटलं मला नाही निवडायची, कारण माझं बेसिकली ह्याला विरोध होता ना. इकडे राहुल गांधींचं वेगळं आणि इकडे ऑपोजिशनचं इंदिरा विरोधात प्रोग्राम काय तुमचा, तुम्ही करणार म्हणजे काय करणार. तुम्ही जनता दल गेले, सत्तेतले माणसं बदलली, वृत्तीचं काय. उलट तुम्ही एखाद्या वेळेस अश्विनी पाहाल आणि दुसऱ्या बाजूला संघ खऱ्या अर्थाने लढाईत नव्हताच, संघ सुटायचा प्रयत्न करत होता. मी संघाच्या ढोंगबाजीमध्ये ते लिहिले आहे. म्हणजे आणीबाणीच्या विरोधात संघाने लढला हे मी म्हणणार नाही. ते उलट ते अर्ज करत होते, जे पुरावे आले सगळे पुढे आले, ते काय आता तो विषय बाजूला. आज परिस्थिती अशी आहे
तो जो लोंढा आहे, जो असा घरातली असं मंडळी असतात अशी कोणत्याही घरात, की त्या माणसं काही जरी झालं तरी त्यांचं जेवण होणारच. त्यांना कधी उपाशी राहावं लागणार नाही. तसं आपल्या समाजामध्ये असा एक समाज आहे की जो त्यांना समाजाच्या खालच्या त्यांच्या आवाजाकडे लक्ष नाही, काही नाही, आणि फार एकांगी झाले. पोटाच्या मागे म्हणजे किती पोटाच्या मागे, नुसतं पोट आहे का माणसाला? आम्ही कोणती शोध लावले. आणि आता आम्ही आणीबाणीचे घटनेची शपथ घेऊन सुद्धा घटना पाळत नाही आहोत. मला कळत नाही का काय स्वातंत्र्याचं म्हणजे काय? इथे उत्सव होताना काय स्वातंत्र्य आहे? मी काल बोलताना म्हणाले की पुण्याच्या संघाने, वर्तुळ संघाने सत्याग्रह करावा आणि एक विनंती पत्र पंतप्रधान पाठवावं की आमच्या व्यवस्था बहिष्कार उठवा. हे जे वन वे ट्रॅफिक चाललंय, आणि त्यामुळे आता काय, ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहेत, तुम्हाला मला सांगायचं, माझं एक थोडंसं दुःख आहे. कोणतं? आमच्यातली जी तरुणाई आहे, ह्या तरुणाईला सुद्धा काही करून निवडून जावं असं वाटतं. जनशक्तीच्या आधारावर मी उभं राहीन, ही असं आहे तर फार वाईट आहे. ही फार धोकादायक आहे. त्यामुळे परकीय आक्रमणाला केव्हाही शेजारी असलेला चीन देश तुम्हाला तुच्छ अमेरिकाच्या बद्दल मागवते आणि आपण फुशारकी मारतोय. बरं वाटत नाही मला, खरं बरं नाही वाटत, अगदी नाही. आणि ते जे चाललंय याच्यामध्ये सांस्कृतिक समाजाच्या विचार सगळ्या अंगाने विचार करावा. चला बाबा, आपल्याला समारोप करायचं, मी फक्त जाता होता, कारण तुमच्यातली एनर्जी मला माहिती आहे, तुमच्यातली ऊर्जा मला माहिती आहे. त्यामुळे आता तुम्ही साथ घालायची तुमच्या पद्धतीनं, आणि त्या सोबत आपण इथे थांबणार आहोत. नाही, मला सध्या मी प्रयत्नात या आहे. मी कुठल्या राजकीय पक्षात नाही, पण असं तुम्ही मित्र आहेत शरद पवार, अगदी संघानुसार व्यक्तिगतरित्या आमचं काही भांडण देत झालं, काही झालेलं नाही. मुद्दा हा आहे की जर दुनियेत काही स्पर्धा असेल असं जे पंतप्रधान वाटतं, ती स्पर्धा वगैरे काही नाही. जे ते राष्ट्र येईल ते घाबड माझ्याकडे येऊ दे, या मागे लागलेलं आहे. दुसऱ्या राष्ट्राचा काहीतरी विचारतं, ते गट चालतात, तो भाग सोडा. पण या काळात सुद्धा जर्मनी असं साधलं गेलं, एकत्र एक झाली, आणि ते अंजेला मार्टिन जी जर्मनी आज आपली मुलं बर्लिनला जातात. हे जसं उदाहरण आहे. दुनियातल्या तेच युरोपियन राष्ट्रांनी एकत्र जमून अमेरिकेतल्या डॉलरला आणि इंग्लंडच्या पाऊंडाला हे दिलं, युरो निर्माण केला. तसं मला वाटतं आजकाल कोणाला वाटतं की आपल्या पोराला राजकारणात जावा, ती वाट जरा बंद व्हावी. आणि खऱ्या अर्थाने जे दुनियाची प्रगती नवदत ते सगळं लक्षात घेऊन त्यातून भारत नवं चित्र कसं निर्माण करेल, आनंददायी भारत, सत्तेच्या पाठीमागे गेलेली माणसं वगैरे, हे जे चित्र आहे काही ते योग्य नाही, चांगलं योग्य. जर भारताजवळ खरोखर काय असेल त्याचा विचारवंत जगताने ते पुढे आणण्याचा प्रयत्न करावा. बरोबर. आणि म्हणून आम्ही नेहमी तुमच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या गाण्याच्या माध्यमातून तुम्ही ती हाक देत असता, आणि त्यांनी आज या गप्पांचा समारोप व्हावा अशी तुम्हाला विनंती आहे. गाणी 2-3 आहेत, पण अलीकडे मी जो आग्रह धरतोय की विद्यापीठाच्या आलेवर महात्मा फुल्यांचं जे गीत आहे ते गमत बघा. त्यांनी भारताची घटना 48 साली मंजूर झाली, पण फुल्यांनी त्याच्या अगोदरच्या शतकात लिहिलेलं गाणं आहे. ते घटनेचं सरनामा बनावं. ते गाणं असं आहे: सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर,
सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. आहे सत्याचा बाजोर, काळी भंडाचा तो नीर. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ. बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जडे मनी. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. खरे सुख नटानो हे, सत्य ईशा वर्जू पाहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंबा पेटू नका. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सर्व धर्मांचे माहेर. बाबा, तुमच्या या गाण्यानंतर किंवा तुमच्या या आवाहनानंतर मी काही वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, पण मोकळ्या गप्पा मारल्यात, आणि निश्चितपणे या गप्पा केवळ गप्पा न राहता किंवा एक डॉक्युमेंट न राहता आमच्या पिढीला, पुढच्या पिढीला दिशा देईल. विनंती एवढी तुम्हाला आढळतोय मध्येच. माझी पण म्हणते, मला बोलवलं समाजातल्या तळागाळातल्या माणसांना असं थोडं अधून निश्चितपणे कागद काच पात्रवाली त्यांना जरा उभं करा. म्हणूनच आमच्या या कार्यक्रमाचं नाव, त्यांच्या पर्सनॅलिटीच्या बद्दल बोलण्यापेक्षा ती माणसं कलेचा विचार काय करतात, ती विज्ञानाचा विचार काय करतात, साहित्याचा विचार काय करतात, जीवनातल्या ज्या थोर मूल्यांचा काय विकास कसा होतो, नकळत खूप असतो. जसं तुम्हाला आईचं वाक्य सांगितलं मी, असं तसं म्हणी अमुक परिपूर्ण. त्यामुळे बाबा म्हणतात त्याप्रमाणे सत्य शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा, एवढं आपल्याला ध्यानात ठेवायचं. बाबा, आमच्या स्टुडिओमध्ये आलात याबद्दल मलाही बरं वाटलं. मनापासून तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद. चला. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.